नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. आज मी गव्हापासून खूपच खुसखुशीत आणि मजेदार मुलांना आवडणारे असे स्नॅक्स बनवत आहे. याला आपण बिस्किट पण म्हणू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप दही घेतले. त्यामध्ये 1 कप साखर आणि दहीला फेटायचं नाही, फक्त त्यांना एकत्र करून ठेवून टाकूया. अशा प्रकारचं टेक्स्चर झालं की ठेवून टाकूया. इकडे 1 मोठा कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये 4 चम्मच रवा, तयार केलेलं मिश्रण त्यात थोडं थोडं टाकून हलक्या हलक्या हाताने पीठ मळून घेऊ. दोन चमचे तूप टाकून कंटिन्यू हात चालवत राहायचा. मी यामध्ये 1 चमचा तीळ घातलेले आहे. अशा प्रकारचं पीठ झालं का समजा आपलं पीठ व्यवस्थित बांधण्यात येत आहे. आपल्याला एकदम सख्त डो रेडी करून घ्यायचा आहे. पोळ्यांना जसं पीठ मळतो तशा प्रकारचं पीठ नाही, एकदम कडक पीठ मळायचं आहे आपल्याला. तर मी काही गोल बिस्किट करत आहे, काही चौकोनी बिस्किट करत आहे. गोल बिस्किट करण्यासाठी मी उंड्याला गोल आकार दिलेला आहे आणि चौकोनी बिस्किट करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता छोटे छोटे पातळ बिस्किट कट करून घेऊया. मीडियम साईजचे बिस्किट्स कट करून घेऊ. मी सर्व बिस्किट्स कट करून घेतलेले आहे. आता मीडियम टू लो फ्लेमवर बिस्किट तेलामध्ये तळून घेऊया. लक्षात ठेवा, आपल्याला पुरे बिस्किट्स मीडियम टू लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. बिस्किट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ मीडियम टू लो फ्लेमवर. सर्व बिस्किट्स तयार आहेत. बिस्किट्स थंड झाल्यानंतर याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी तर हा बेस्ट स्नॅक्स आहे. व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि असेच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.